नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 17 दुखणं बोडभर डॉक्टर चित्रा सोहनी यांच्या या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे शिकू मराठी चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन ऑल बटनवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया दुखणं बोडभर या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली? दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले? उत्तर. एकदा कडक गूळ बत्त्याने ठेचताना बत्त्याचा एक घाव चुकून लेखिकेच्या उजव्या हाताच्या बोटावर पडला. लेखिकेला दुखापत झाली. घाव बसल्यावर वेदना होताच लेखिकेने ते बोट तोंडात घातले. नंतर ठसठसणाऱ्या बोटाला मलम लावले. ते गरम पाण्याने शेकवले. बोट फुगल्यावर त्यावर तेल मालिश केले. 2. ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे? उत्तर. लेखिकेने ठसठसणाऱ्या बोटावर मलम लावले, पण ते कामासाठी मुळीच वळले नाही. लेखिकेने दुर्लक्ष केल्याने बोटाला राग आला असणार. ते बोट मानी माणसासारखे ताटले. त्याचा ताठा कमी व्हावा म्हणून गरम पाण्याने शेकले, तर त्याने मोडेन पण वाकणार नाही हा मराठी बाणा दाखवला. ते रागाने हुप्प होऊन फुगून बसले. शेवटी टम्म झालेल्या बोटावर मालिश करून सुद्धा ते टससे मस झाले नाही. अशा प्रकारे लेखिकेने ठसठसणाऱ्या बोटाचे वर्णन केले आहे. 3. बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला? उत्तर. डॉक्टरांनी लेखिकेच्या दुसऱ्या बोटाला स्ट्रॅपिंग करून हात गळ्यात अडकवला. त्यामुळे त्या अवस्थेत कामावर न जाता लेखिकेला रजा टाकून घरी बसावे लागले. उजवा हात जायबंदी झाल्यामुळे डाव्या हाताने विंचरणे, पकडणे, ढवळणे, शिवणे, लिहिणे ही कामे जमत नव्हती. अशा प्रकारे बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामांवर परिणाम झाला. प्रश्न क्रमांक 2. का ते लिहा. 1. लेखिकेला कपाळाला हात लावायची वेळ आली, कारण दुखऱ्या बोटावर 3 महिने झालेला खर्च, गेलेला वेळ व वायफळ चर्चा यांमुळे लेखिकेला कपाळाला हात लावायची वेळ आली. 2. लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली. उत्तर. लेखिकेने दुखऱ्या बोटावर अनेक घरगुती इलाज केले, पण बोट बरे होईना. शेवटी लेखिकेच्या भाच्याने हा नाद सोड, डॉक्टरांना फोन जोड असा उपदेश केल्यामुळे लेखिका डॉक्टरांकडे जायला तयार झाली. 3. दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला, कारण दवाखान्यात गेल्यावर कुणाचा पाय प्लास्टरमध्ये, कुणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात ही भयानक दृश्ये लेखिकेने पाहिल्यामुळे लेखिकेच्या पोटात गोळा आला. 4. दवाखान्यातून लेखिका जड अंतःकरणाने घरी परतली, कारण डॉक्टरने लेखिकेच्या दुखऱ्या बोटावर स्ट्रॅपिंग केले. त्या प्रकारात आजूबाजूची बोटे ताणून बांधून हात गळ्यात अडकवला. त्यामुळे जड झालेल्या हाताने व खर्च झाल्याने पर्स हलकी झाल्यामुळे लेखिका दवाखान्यातून जड अंतःकरणाने घरी परतली. 5. लेखिकेला आता बोटाचे महत्त्व समजले आहे, कारण बोट जायबंदी झाल्यामुळे लेखिका कुणाच्या नावाने बोटे मोडू शकत नाही. कितीही राग आला तरी घट्ट मूठ वळवू शकत नाही. लेखिकेला प्रभाते करदर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी हे समजून चुकल्यामुळे आता बोटाचे महत्त्व समजले आहे. प्रश्न क्रमांक 3.
पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा. उत्तर: 1. बत्त्याचा घाव बोटावर वर्मी बसला. 2. वेदना सहन न होऊन बोट तोंडात घातले. 3. इतरांचे टोमणे वायफळ चर्चा. 4. ठसठसणे कमी व्हावे म्हणून मलम लावले. 5. गरम पाण्याने शेकले. 6. तेल मालिश केले. 7. भाच्याच्या उपदेशाने डॉक्टरकडे गेल्या. 8. डॉक्टरने स्ट्रॅपिंग करून हात गळ्यात अडकवला. 9. डाव्या हाताने व्यायाम करता येईना. 10. स्ट्रॅपिंग निघाल्यावरही गोळ्या घेणे सुरूच. 11. बोटाचे व्यायाम सुरू. 12. कामावर हजर. तर अशा प्रकारे बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत अशा घटना घडत गेल्या. प्रश्न क्रमांक 4. तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही काय कराल? उत्तर: दुखापतीबद्दल शिक्षकांना सांगेन. प्रथम जखम डेटॉलने स्वच्छ करेन. मित्राला धीर देईन. शाळेतील प्रथमोपचार साहित्य वापरेन. जखमेवर मलम लावेन व बँडेज बांधेन. जखम मोठी असल्यास पालकांशी संपर्क साधेन. शिक्षक व मित्रांचे सहाय्य घेऊन त्याला डॉक्टरकडे नेईन. प्रश्न क्रमांक 5. तुम्हाला ठेच लागून जखम झाली तर काय कराल ते लिहा. उत्तर: प्रथम जखम डेटॉलने स्वच्छ करेन. रक्त येत असेल तर जखम धरून ठेवेन. जखम रुमालाने घट्ट बांधेन. जखम मोठी असल्यास पालकांना सांगेन. प्रश्न क्रमांक 6. दुखापत झालेले बोट तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून 10-12 ओळी लिहा. उत्तर: मित्र सचिन, मी तुझे दुखावलेले बोट बोलत आहे. मगाशी कॅच पकडताना किती जोरात आदळला चेंडू माझ्यावर. खूप वेदना झाल्या ना रे. लगेच माझ्यावर सूज चढली. मला बर्फाने शेकव म्हणजे वेदना कमी होईल. या दुखापतीबद्दल आईबाबांना सांग. जास्तच त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जा. मी पूर्ण बरा झाल्याशिवाय पुन्हा खेळायला जाऊ नकोस. काळजी घे. लवकर बरा हो. प्रश्न क्रमांक 7. पुढील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा. वहिनी, भावजय, ललाट, कपाळ, नवल, आश्चर्य, कथा, कहाणी, त्रास, हैराण, तोरा, ताठा, आघात, घाव, सकाळ, प्रभात, हात, कर. प्रश्न क्रमांक 8. पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. गरम, गार, उजवा, डावा, घट्ट, सैल, दुर्लक्ष, लक्ष, आठवण, विस्मरण, सोपा, अवघड, जड, हलके. प्रश्न, उत्तर. प्रश्न क्रमांक 9. वाक्यात उपयोग करा. 1. वायफळ चर्चा. वाक्य: मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या चर्चेसाठी एकत्र आलेले लोक वायफळ चर्चा करू लागले. 2. ठसठसणे. वाक्य: कॅच पकडताना बॉल बोटावर लागला. दुसऱ्या दिवशीही त्याचे बोट ठसठसत होते. 3. बाळबोध. वाक्य: सोहमचे बाळबोध विचार ऐकून वर्गातील मुले हसू लागली. 4. जड अंतःकरण. वाक्य: शिक्षणासाठी परगावी जाणाऱ्या रघुला आईने जड अंतःकरणाने निरोप दिला. 5. बट्ट्याबोळ. वाक्य: अचानक पाऊस आल्याने मैदानावरील पुस्तक प्रदर्शनाचा बट्ट्याबोळ उडाला. 6. हत्तीच्या पावलांनी येणे. वाक्य: शेतकऱ्यांवर हत्तीच्या पावलांनी संकटे येतात.
7. मुंगीच्या पावलांनी जाणे. वाक्य गरिबी मुंगीच्या पावलांनी जाते. 8. जायबंदी. वाक्य महाराज युद्धात जायबंदी झालेल्या सैनिकांना नेहमी मदत करत. प्रश्न क्रमांक 10. हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड यासारखे यमक जुळवून पुढील वाक्य लिहा. 1. त्याचा खिसा गरम. उत्तर त्याचा खिसा गरम, त्याला मिळेल नरम. 2. मोडेन पण वाकणार नाही. मोडेन पण वाकणार नाही, कुणासमोर झुकणार नाही. 3. बोटभर दुखणं. उत्तर बोटभर दुखणं, दिवसभर रडणं. 4. मनावरचा उतरला ताण. उत्तर मनावरचा उतरला ताण तर वाटेल खूप छान. प्रश्न क्रमांक 11. हाडबीड यासारखे अवयवांवर आधारित जोड शब्द लिहा. हात पाय, केस बीस, पाठ पोट, डोळे बिळे. प्रश्न क्रमांक 12. गप्प, हुप्प, टम्म यांसारखी जोडाक्षरे लिहा. चक्क, ढिम्म, गट्टी, अप्पा, गच्च, अख्खा, अक्का, ठप्प, गल्ला, मल्ल, अड्डा, किल्ला. प्रश्न क्रमांक 13. आकृतीत दिल्याप्रमाणे पुढे दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. जसे गोळा, गोळासारखे शेवटी ळा असलेले शब्द. तोळा, मोळा, सोळा, घोटाळा, मोकळा, भोपळा, ढोकळा, गोपाळा याप्रमाणे दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द आता आपण पाहूया. पहिला शब्द आहे मात्र. मात्र सारखे त्र शेवटी असणारे शब्द. पत्र, पात्र, गोत्र, मित्र, गात्र, सत्र, सर्वत्र, श्रोत्र. 2. बत्ता शेवटी ता असलेले शब्द. पत्ता, दत्ता, सत्ता, भत्ता. 3. पळ शेवटी ळ असलेले शब्द. छळ, मळ, फळ, कळ, बळ, दळ, तळ, वळ. 4. गर्दी सारखे शब्द. सर्दी, वर्दी, जर्दी, दर्दी. 5. साडी शेवटी डी असलेले शब्द. वाडी, गाडी, धाडी, नाडी, माडी, काडी, खाडी, जाडी. प्रश्न क्रमांक 14. बोट याप्रमाणे हात, पोट यांवर आधारित वाक्प्रचार व म्हणी लिहा. जसे बोट, तोंडात बोट घालणे, बोट ठेवणे, बोटा एवढा असणे, बोटे मोडणे. बोट या अवयवावरून हे सर्व तयार झालेले वाक्प्रचार आहेत. तसेच हातावरून तयार होणारे वाक्प्रचार आता पाहू. हात, हातावरून तयार होणारा वाक्प्रचार. हात कपाळाला लावणे, हात देणे, हात दाखवणे, हातावर तुरी देणे. त्यानंतर पोटावरून तयार होणारे वाक्प्रचार. पोटात गोळा येणे, पोटात शिरणे, पोटावर मारणे, पोटात घेणे. प्रश्न क्रमांक 15. पाठातील
बोट या शब्दासाठी आलेले विशेषणे पुढील आकृतीत लिहा. बोट या शब्दाची विशेषणे: टम्म, ठसठसणारे, उजवे, एकच. प्रश्न क्रमांक 16. हत्तीच्या पावलांनी येणे, मुंगीच्या पावलांनी जाणे यांसारख्या म्हणी शोधा. उत्तर: आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी. आगीतून फुफाट्यात, इकडे आड तिकडे विहीर. डोळ्यात केर, कानात फुंकर. इकडे आड तिकडे विहीर. हातच्या काकणाला आरसा कशाला. या सर्व हत्तीच्या पावलांनी येणे, मुंगीच्या पावलांनी जाणे यासारख्या काही म्हणी आहेत. प्रश्न क्रमांक 17. पुढील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा व रिकाम्या जागेत लिहा. 1. आई भाकरी करते, सकर्मक. 2. गणेश रस्त्यात पडला, अकर्मक. 3. उद्या दिवाळी आहे, अकर्मक. 4. अनुराधा पत्र लिहिते, सकर्मक. 5. सुरेखाचे डोके दुखते, सकर्मक. 6. गायी झाडाखाली बसल्या, अकर्मक. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 17 दुखणं बोर्डवर या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतलेली आहेत. ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.